अमरावती जिल्हा कारागृहाच्या मागील बाजूने हायवेवर पूल बनल्यापासून कारागृहात गुटखा, गांजा आणि सिगरेट फेकण्याच्या घटना वाढल्या होत्या। यातच कारागृहात स्फोटक फोडल्याच्या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे। त्यामुळे कारागृहाच्या मागील भिंतीची उंची वाढवण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे। या घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा नियोजन विभागाने कारागृहाच्या भिंतीची उंची वाढवण्यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे। 2012 साली अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या मागे एक्सप्रेस हायवेवर मोठा पूल बनला। पुलाची उंची कारागृहाच्या भिंतीपेक्षा कितीतरी मोठी असल्याने पुलावर उभं राहिल्यास वरून कारागृहातील आतील संपूर्ण नजारा दिसत होता। त्यामुळे तत्कालीन कारागृह अधीक्षक जाधव यांनी मागील भिंतीची उंची वाढवण्याचा प्रस्ताव तत्कालीन जेल डीजी मीरा बोरवणकर यांच्याकडे पाठवला आणि बोरवणकर यांनी तो गृह मंत्रालयाकडे पाठवला होता। गृह मंत्रालयाने कारागृहाच्या मागील भिंतीची उंची वाढवण्याच्या प्रस्तावावर निधी मंजूर केला, परंतु या ना त्या कारणाने तो निधी जिल्हा नियोजन विभागात पोहोचलाच नाही। त्यामुळे भिंतीचं काम सुरू झालं नाही। मध्यंतरीच्या काळात 1-2 वेळा गृह मंत्रालयात हा मुद्दा उपस्थित झाल्याने नव्याने एस्टिमेट करून निधी मंजूर करण्यात आला, मात्र पुन्हा पूर्वीसारखीच परिस्थिती झाली। एकीकडे शासन प्रशासनाची निधीची सर्कस सुरू होती, तर दुसरीकडे हायवेच्या पुलावरून कारागृहात कैद्यांसाठी गुटखा, गांजा, सिगरेट, बीडी कापडात किंवा चेंडूमध्ये बांधून फेकण्याच्या घटना वाढत होत्या। परंतु 6 जुलैला रात्री कारागृहावर कैद्याच्या वाढदिवसाचा कहर पुलावरूनच बरसला। रोहित काळे, हर्षद शेरेकर आणि सुमित बनसोड या तिघांनी कारागृहात हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैदी प्रवीण उर्फ पिंट्या बनसोड याचा वाढदिवस फटाक्यांची आतिषबाजी करून साजरा केला आणि 2 सुतळी बॉम्ब चेंडूमध्ये वाता पेटवून कारागृहात फेकले। त्यापैकी एक फटाका फुटल्याने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली। कारागृहाच्या भिंतीची उंची वाढवण्याचा मुद्दा पुन्हा समोर आला। त्यामुळे जिल्हा नियोजन विभागाने 10 जुलैला कारागृहाची भिंतीची उंची वाढवण्यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर केलाय। डीपीडीसीने ही घोषणा केल्यानंतर आता बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता कारागृहामागील परिसराची पाहणी करून निविदा काढण्यासाठी बांधकामाचं एस्टिमेट तयार करणार आहे।